सगळं स्क्रीन दिसते. चला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणुस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणुस्तीच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती 5वी सैनिकी स्कूलसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहे. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर अनुभवायला मिळतील. सराव संच उपलब्ध करून दिले जाते परीक्षेच्या आधी. त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ आपल्याला युट्यूब आणि फेसबुक वरती अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये आपल्याला पाहता येतील. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट दिले जातील, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल. त्याचबरोबर शिक्षक व पालकांना मला सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनी आपल्या पाल्याने सोडवलेल्या टेस्टचा निकाल आपण कधी पाहू शकता. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याची प्रगती तुम्हाला समजेल. विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट जोपर्यंत पैकीच्या पैकी मार्क पडत नाही तोपर्यंत वारंवार सोडा, जेणेकरून आपला परिपूर्ण असा अभ्यास होईल. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आपणास देण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचा आहे. त्याचबरोबर आजपासून आपल्याला व्हॉट्सअप चॅनलची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मेसेज मध्ये दिलेली आहे. आपण व्हॉट्सअप चॅनलही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून आपल्याला सर्व ठिकाणी त्या लिंक एकाच उपलब्ध होतील. चला, गुड इव्हनिंग प्रशांत. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 पर्यंत आकारणी केली जाते. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्याचा आमच्या शाळेचा हा उपक्रम आपल्या महाराष्ट्रातील सर्व शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देत आहोत. तर त्याचा सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपणास कळवण्यात येत आहे. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयातील 3 विषय, पहिला विषय मानसिक क्षमता चाचणी, दुसरा गणित आणि तिसरा भाषा, त्या भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केले आहे. तुमच्या लाईव्ह तासिकेमध्ये सर्वांचं सहर्ष असं स्वागत. पहा, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या अभ्यासासाठी, तर त्यामध्ये 50 ते 60 रुपये आपल्याला छापलेले असतात. तेवढ्यातच आपण अभ्यास करून त्या उत्तराचा परिपूर्ण अभ्यास होईलच याची खात्री नाही, परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे उपलब्ध करून दिले जाते. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपल्याला उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी 100 प्लस लाईव्ह तासिकेचे आयोजन आमच्या शाळेच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब वरती, फेसबुक वरती उपलब्ध होणार आहेत. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. चला विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत युट्यूब वरती 50 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तुम्ही त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्याच्या सराव टेस्टही सोडू शकता, पीडीएफ डाउनलोड करू शकता, तुमचा निकालही पाहू शकता. त्याचबरोबर आपण पीपीटी प्रेझेंटेशनचा करत आहोत रोज तासिकेमध्ये, त्याचेही तुम्ही व्ह्यू पाहू शकता. चला, तुमच्याकडून परिपूर्ण असा अभ्यास करून देण्यासाठी असं डिजिटल साहित्य तुमच्यासाठी मी उपलब्ध करून देत आहे. त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने कळकळून विनंती आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये जवाहर नवोदय उतारा क्रमांक 57 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% देतो. तर वारंवार सांगतोय, तुम्ही टाकलेल्या सराव टेस्ट सोडवत चला. पैकीच्या पैकी जोपर्यंत मार्क त्या टेस्ट सोडवा. तुम्ही स्वतः मूल्यमापन करू शकता. आपले आई वडीलही आपल्या टेस्टचं मूल्य पाठवलं आहे. एकदम सोपा आणि छोटा उत्तरा आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. अभिनंदन प्रशांत, वाचण्याचं स्पीड खूप चांगलं आहे तुझं. वाचताना आकलन होईल अशा शब्दात वाचत जा, मनातली मनात वाचत जा, जेणेकरून आपल्याला या उत्तरावर सर्व प्रश्न देता येतील, सर्व प्रश्नांची उत्तर देता येतील. अभिनंदन. सृष्टी गंगा, तुझं उत्तर वाचून झालं आहे.
चला, मला वाटतं बऱ्याच जणांचं उत्तर वाचून झालं असेल, काही जणांनी टाईप केलं नाही, काही जणांनी टाईप केले. अभिनंदन ओम. चला विद्यार्थी मित्रांनो, मी वाचून दाखवतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्याला ऐकल्यानंतर या उत्तराचं आकलन होईल आणि या उत्तरावरील 5ची प्रश्नाचे उत्तर आपण योग्य चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. चला तर मी उत्तर वाचतो. उत्तर क्रमांक 57. शेतात शेती करणाऱ्याला शेतकरी म्हणतात. शेतकरी आपल्या मेहनतीने धान्य, फळे आणि भाजीपाला पिकवतो. शेतकऱ्याच्या श्रीमंतीमुळेच आपल्याला खायला अन्न मिळते. शेतकरी आपल्या शेतात नांगरतात, त्यात खते घालताना शेतात बियाणे पेरतात, बियाणामधून रोप उगवते. शेतकरी रोप मोठे करण्यासाठी त्याला सांभाळ करतो. रोपावर कीटकनाशकांचा शिडकाव करतात. रोपे मोठी झाल्यावर त्याच्यावर फुले आणि फळे येतात. शेतकऱ्याचे जीवन साधारण असते. जमिनीतले हे असले आई समान, जमिनीला ते आपल्या आई समान मानतात. नांगर, बैल, गाय त्याचे प्रिय साथीदार असतात. त्याचे जीवन फारच कष्टाचे असते. त्याचे खानपान राहणे फार साधे असते. हा शेतकऱ्यावर आधारित हा उतारा आहे. अभिनंदन प्रीती, आरती, अभिनंदन अमृता, आदित्य. चला, रोजचा लाईव्ह तासिकेला जॉईन होत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न: शेतात काम करणाराला टिंबटिंब म्हणतात. शेतात काम करणाराला टिंबटिंब म्हणतात. ए कामगार, पर्याय बी शेतकरी, पर्याय सी चाकर आणि पर्याय डी नौकर. चला, अभिनंदन ओम. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी टाकलंय. प्रशांत सानप उत्तर देतोय. सृष्टी गंडा उत्तर देते. प्रशांत सानप बी उत्तर देतोय. चला, बाकी त्यांनी उत्तर टाका. प्रदीप सानप बी उत्तर देतोय. आरती, प्रीती, सोनल. चला, श्रावणी, आसावरी उत्तर टाका, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. विशाल मानलेकर पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर टाकताय. प्रश्नाचं उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला, जेणेकरून कळेल कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रशांतचं म्हणणे पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे. पहिल्याच ओळीमध्ये. अभिनंदन प्रशांत. कृष्णा बी उत्तर देतोय. ती प्रीती बी उत्तर देत आहे. चला, सोनल बी उत्तर देते. चला, आदित्य, अमृता बी उत्तर देत आहे. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. ओमला पण पहिल्या वेळेमध्ये उत्तर आहे असं त्याचं म्हणणं आहे. चला, सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चांगला अभ्यास चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला: शेतात काम करणाराला शेतकरी, पर्याय योग्य, पर्याय बी. चला, अभिनंदन सर्वांचं. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न, उत्तरा क्रमांक 7 मधील दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. शेतकऱ्याच्या कष्टामुळे खायला अन्न मिळते. अखेरत अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द. इथं अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द, इथं अधोरेखित शब्द करायचा राहिला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो. अधोरेखित शब्द सॉरी, या प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक वाटते मला. शेतकऱ्याच्या कष्टामुळे खायला अन्न मिळते. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? प्रश्न दुसरा. सॉरी, अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे कष्टामुळे. कष्टामुळे याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला. कष्टामुळे. ओम ए उत्तर म्हणतोय. ओम सोनवणे ए. प्रशांत ए उत्तर म्हणतोय. सृष्टी गंडाळ ए. ओम म्हणतोय दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा. शेतकरीच्या श्रीमंतीमुळेच आपल्याला खायला अन्न मिळते. कष्टामुळेच या शब्दाला समानार्थी शब्द पहा. ओमचं उत्तर पण सापडलंय त्याला. विशाल माललेकर ए उत्तर देत आहे दुसऱ्या प्रश्नाचं. अमृता, आदित्य ए उत्तर देत आहे. आरती, प्रीती, सोनल ए उत्तर देत आहे. पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. आरती, प्रीती, सोनल. चला, पहिला प्रश्न टाकलाय तुम्ही. टाईप करताना 2A 2-3 असं काहीतरी टाकत चला. प्रश्न क्रमांक टाकत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए.
श्रीमंतीमुळं, शेतकऱ्याच्या श्रीमंतीमुळं, शेतकऱ्याच्या कष्टामुळं या शब्दाला समानार्थी शब्द आहे श्रीमंतीमुळं. चला, सर्वांचं उत्तर बरोबर आलं आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, असाच अभ्यास करत चला. चला, प्रदीप हे उत्तर देतोय. अभिनंदन प्रदीप. चल, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पहा स्क्रीनवर. शेतकऱ्याचे जीवन कसं असतं पहा. शेतकऱ्याचं जीवन, प्रश्न तिसरा. शेतकऱ्याचे जीवन, पर्याय ए आरामदायी, पर्याय बी साधारण, पर्याय सी नीटनाटके आणि पर्याय डी वरील सर्वच. कृष्णा दुसऱ्याचं हे उत्तर देतोय. अभिनंदन कृष्णा. आरती प्रीती हे उत्तर देत आहे, तुमचं अभिनंदन. प्रशांतने बी उत्तर दिलंय. ओम सोनवणे बी. प्रशांत म्हणतोय खालून तिसऱ्या वळीमध्ये याचं उत्तर आहे पहा. शेतकऱ्याचे जीवन टिंबटिंब असते. बरोबर आहे प्रशांत. अभिनंदन प्रशांत, तुला उत्तर सापडले. पण आरती प्रीती बी उत्तर देत आहे. सृष्टी खंडाळ बी उत्तर देते. तिसऱ्या प्रश्नाचं विशाल मालेकर मोहालेकर विशाल बी उत्तर देत आहे. अभिनंदन. चला, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. प्रदीप तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय. चला प्रदीप, अभिनंदन. सर्वांचं अभिनंदन पहा, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला, अमृता आदित्य बी उत्तर देत आहे तिसऱ्या प्रश्नाचा. प्रश्न तिसरा. शेतकऱ्याचे जीवन कसं असतं, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वसाधारण. पहा, इथं ओळीमध्ये म्हणलंयच त्यांनी काय, शेतकऱ्याचे जीवन सर्वसाधारण असते. खालून तिसऱ्या वळीमध्ये पहा, जर पाहिलं तुम्ही तर शेतकऱ्याचे जीवन सर्वसाधारण असते, हे तुम्हाला दिसून येईल. चला, प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. मोठी रोपे झाल्यावर टिंबटिंब, मोठी रोपे झाल्यावर टिंबटिंब ए नांगरतात, बी लावतात, सी फुले व फळे येतात आणि डी यापैकी नाही. पहा, मोठी रोप झाल्यावर त्या झाडाला काय होतं रे. प्रश्न चौथ्याचं उत्तर टाका. कदम तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय. अभिनंदन कदम. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. ओम सोनवणे खालून तिसऱ्या वळीत म्हणतोय. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. विशाल बी सी उत्तर देतोय चौथ्या प्रश्नाचं. बघू आपण कुणाचं बरोबर येतंय. चला, सगळ्यांनी टाईप करा. प्रदीप चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय. सृष्टी गंडाळ सी उत्तर देते चौथ्या प्रश्नाचं. ओम सोनवणे सी टाकले. प्रशांत सानपने पण सी टाकले. चला, बाकीच्यांनी टाईप करा. संतोष कर्वे तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देत आहे. अभिनंदन. चौथ्या प्रश्नाचं टाका. आरती प्रीती सोनलनी सी उत्तर दिलंय चौथ्या प्रश्नाचं. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर टाका. सृष्टी गंगाळ खालून तिसऱ्या वळीत उत्तर आहे म्हणजे ती. पहा, झाडावर त्या रोपे मोठी झाल्यावर त्यावर फुले आणि फळे येतात. बरोबर सृष्टी, अभिनंदन तुझं. कृष्णा सी उत्तर देतोय. प्रदीप पण सी उत्तर देतोय. चला, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. प्रश्न चौथा. रोपे मोठी झाल्यावर योग्य उत्तर आहे फुले आणि फळे येतात. झाडं मोठी झाल्यानंतर त्याला, रोपे मोठी झाल्यानंतर त्यांना फुले आणि फळे येतात. योग्य उत्तर सी. चला, अभिनंदन. सी उत्तर दिलेला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. चला, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 57 मधील शेवटचा प्रश्न. पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा. पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा. वाक्य आहे, स्त्रिया शेतात काम टिंबटिंब. स्त्रिया शेतात काम टिंबटिंब. ए करतो, बी करतो, सी करतात आणि डी करेल. तिथं पर्याय पण चुकलाय. ए आणि बी सारखा झालाय. तिथं बी च्या जागेवर करते होतं. तेवढी दुरुस्ती करून घ्या तुमच्यात. योग्य उत्तर टाकायला सुरुवात झाली पहा. संतोष थोरवे सी उत्तर देतोय. हरी कदम सी. ओम सोनवणे सी. प्रशांत सानप सी. सृष्टी गंडाळ सी. पिनू सानप मध्ये खालून तिसऱ्या वेळेमध्ये. विशाल मालेकर मोहलकर सी उत्तर देतोय. कृष्णा सी. प्रदीप सानप सी. कृष्णा खाडे सी. आरती आदित्य सी. प्रीती आरती सोनल सी उत्तर देत आहे. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सर्वांचे आज पाचीची प्रश्नाचे उत्तर बरोबर आले. सर्वांचं अभिनंदन. प्रश्न पाचवा. पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा. स्त्रिया शेतात काम. स्त्रिया हा अनेक वचनी शब्द आहे. मग अनेक वचनी शब्दाला अनेक वचनी क्रियापद येऊ शकतं. जर एक वचनी असतं तर करतो किंवा करती आलं असतं.
स्त्रिया हे अनेक वचनी शब्द असल्यामुळं त्याला करतात हे योग्य क्रियापद लागेल. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचा व्याकरणाचा अभ्यास चांगला दिसतोय. सर्वांचं अभिनंदन. प्रश्न 5 पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा. स्त्रिया शेतात काम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला इथं आपण थांबूया. उत्तरा क्रमांक 57. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हॉट्सअपवरती आलेला मेसेज तुमच्या शाळेच्या ग्रुपवर इतर ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या तासिकेचा लाभ घेतील. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून आपले व्हिडिओ सर्वांना दिसतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनलचीही आपल्या मेसेजमध्ये लिंक टाकलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला टेस्टच्या लिंक वगैरे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.